फ्रेंड्स, आज आपण डायरेक्ट करंट प्लाझ्मा सोर्सेस बघणार आहोत. त्याला DCP सोर्सेस असंही म्हणतात. ठीक आहे, इंट्रोडक्शन बघा. DCP सोर्सेस वेअर फर्स्ट डिस्क्राइब्ड इन 1920. म्हणजे हा असा पद्धतीचा सोर्स असू शकतो. हे 1920 साली डिस्क्राईब करण्यात आला, पण कमर्शियली हा सोर्सेस अवेलेबल होण्यासाठी खूप साऱ्या डिकेट्सची वाट बघावी लागली. त्याच्यामध्ये लोटले जवळजवळ 1970ला, म्हणजे बघा 1920 नंतर 1970ला हा कमर्शियली ॲज अ सोर्स म्हणून अवेलेबल मार्केटमध्ये झाला आणि तो खूप फेमस झाला सॉईल सायंटिस्ट जे किंवा जिओ केमिस्ट जे असतात त्यांच्यासाठी. फॉर मल्टी इलेमेंट ॲनालिसिस, म्हणजे खूप सारे इलेमेंट एकत्र असतील तर त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी, म्हणजे एखाद्या सॉईलमध्ये किती इलेमेंट्स प्रेझेंट आहेत किंवा एखादं स्ट्रक्चर आहे, जिओग्राफिकल स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये किती प्रकारचे इलेमेंट्स असू शकतात याचं स्टडी करण्यासाठी मल्टी इलेमेंट ॲनालिसिस मेथड हवी होती. मग तेव्हा DCP हा सोर्स खूप फायद्याचा ठरला आणि तो खूप पॉप्युलर झाला. ठीक आहे, आता बघूया की आपण DCP ॲक्च्युली आहे काय. सगळ्यांनी डायग्राममध्ये बघा. दिस इज द स्कीमॅटिक ऑफ कमर्शियली अवेलेबल DCP सोर्स दॅट इज वेल suited for excitation of emission spectra for wide variety of elements. हा जो सोर्स आहे हा खूप साऱ्या इलेमेंटला स्टडी करण्यासाठी वापरलेला आहे. दिस प्लाझ्मा जेट सोर्स कन्सिस्ट ऑफ 3 इलेक्ट्रोड्स. याला आपण प्लाझ्मा जेट सोर्स असंही म्हणतो, की ज्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रोड आहेत. तुम्ही डायग्राममध्ये बघितला तर तुम्हाला 3 इलेक्ट्रोड दिसतील. कॉन्फिगर्ड इन ॲन इन्व्हर्टेड वाय, इन्व्हर्टेड उलटा वाय अशा पद्धतीने ती डायग्राम दिसते. ते 3 इलेक्ट्रोड उलटा वाय जर आपण बघितला तर आपल्याला जे वायचे 3 लाईन्स दिसतील त्या पद्धतीने त्याचे इलेक्ट्रोड ॲडजस्ट केलेले असतात. ठीक आहे. अ ग्राफाइट ॲनोड इज लोकेटेड इन ईच आर्म ऑफ वाय. वायचे जे 2 आर्म असतात तिथे ॲनोड असतो, म्हणजे ॲनोड इलेक्ट्रोड असतो. आणि वरचा जो भाग आहे तिथे टंगस्टन असतं ॲज अ कॅथोड म्हणून. लक्षात ठेवा, 2 जे आहेत ते ॲनोड आहेत. वाय इन्व्हर्टेड वायचे 2 जे आर्म्स आहेत त्यांना ॲनोड इलेक्ट्रोड असतो आणि जो इन्व्हर्टेड वायचा वरचा भाग जो आहे तो कॅथोड असतो आणि तो टंगस्टनचा असतो. ॲनोड हे ग्राफाईटचे आहेत आणि कॅथोड हा टंगस्टनचा आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, अर्गॉन फ्लोज फ्रॉम 2 ॲनोड ब्लॉक्स टुवर्ड्स द कॅथोड. त्या कॅथोडच्या दिशेने अर्गॉन 2 इन्व्हर्टर आर्मच्या मधून अर्गॉन गॅस काय होतो, फ्लो होतो कॅथोडच्या दिशेने. द प्लाझ्मा जेट इज फॉर्म बाय ब्रिंगिंग द कॅथोड इनटू मोमेंटरी कॉन्टॅक्ट विथ द ॲनोड्स. बघा, आणि मग प्लाझ्मा फॉर्म कुठे होतो, प्लाझ्मा जेट कशी फॉर्म होते, जेव्हा हे 2 ॲनोड आणि तो कॅथोड यांचा जेव्हा कॉन्टॅक्ट्स होतो, म्हणजे ज्यावेळेस ते आर्गॉन गॅस येईल कॅथोडच्या दिशेने आणि तेव्हा जो कॉन्टॅक्ट होईल 3 इलेक्ट्रोडचा थ्रू त्या, म्हणजे जो पोर्शन असणार, एक रिजन असणार आहे प्लाझ्मा, आपण त्याला रिजन किंवा एक्सायटेशन रिजन म्हणूया, त्या रिजनचा जो कॉन्टॅक्ट होणार आहे तिथे प्लाझ्मा काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. आणि त्या प्लाझ्मामुळे काय होणार आहे, आयोनायझेशन. बघा, आयोनायझेशन ऑफ आर्गॉन ऑकर्स अँड करंट डेव्हलप्स दॅट जनरेट्स ॲडिशनल आयन्स टू सस्टेन द करंट इंडिपेंडेंटली. म्हणजे काय होतं, आयोनायझेशन होतं त्या आर्गॉनचं आणि तिथे काय होतं, करंट डेव्हलप होतं नियरली 14 अँपियर एवढा, आणि त्याच्यामुळे ॲडिशनल आयन्स क्रिएट होतात आणि ते आयन्स काय करतात, तो करंट नंतर कॉन्स्टंट सस्टेन ठेवतात. द टेम्परेचर ॲट द आर्क कोर इज मोर दॅन 8000 केल्विन. ह्या ठिकाणी टेम्परेचर किती असतं तर जवळजवळ 8000 केल्विन एवढं. ॲट विविंग रिजन अबाउट 5000 केल्विन. जिथं आपण आयन्स आपला किंवा जो पोर्शन आपण यूज करणार आहोत, व्ह्यू होणार आहे, ज्याच्यामध्ये एक्सायटेशन झाल्यावर आपल्याला त्या एलिमेंटचं कॉन्सन्ट्रेशन समजणार आहे, तो जो रिजन आहे तिथं टेम्परेचर असतं 5000 केल्विन. बघा आता सॅम्पल कसं ते येतं. द सॅम्पल इज ॲस्पायरेटेड इन टू एरिया बिटवीन 2 आर्म्स ऑफ वाय. मग आपण काय करतो, एकदा प्लाझ्मा क्रिएट झाला
की ज्याच्यामध्ये एवढं टेम्परेचर बिल्डअप झालं की आयनायझेशन होईल आपलं आणि आपल्याला ॲनालिसिस होईल. त्यावेळेस आपण सॅम्पल इंट्रोड्यूस करतो थ्रू आर्गॉन गॅस. आर्गॉन गॅस इथं कॅरियर म्हणून वापरला जातं की सॅम्पल डायरेक्टली इंजेक्ट केलं जात नाही, तर एक कॅरियर लागतं त्याला, म्हणून आपण आर्गॉन गॅसच कॅरियर म्हणून वापरतो बिकॉज इट इज अ न्यूट्रल गॅस. आणि त्या गॅससोबत तो सॅम्पल काय करतो आपण ते जे इन्व्हर्टेड 2 वाय शेप आहेत त्याच्या मधोमध आपण सॅम्पल इंट्रोड्यूस करतो ॲस्पायरेटेड इनटू अ एरिया बिटवीन द 2 आर्म्स ऑफ वाय वेअर इट इज ॲटोमाइज्ड. मग तिथं त्याचं ॲटोमायझेशन होतं, नंतर एक्सायटेशन होतं अँड आपल्याला जो डिटेक्शन आहे ते डिटेक्शन प्रोसेस तिथं होते. म्हणजे 3 प्रोसेस तिथं होतात त्या रिजनमध्ये, एक्सायटेशन रिजनमध्ये, ॲटोमायझेशन, एक्सायटेशन अँड डिटेक्शन. बघा आता ह्याच्यातून जो स्पेक्ट्रा प्रोड्यूस होतो, बघा, द स्पेक्ट्रा प्रोड्यूस बाय DCP टेंड्स टू हॅव अ फीवर लाईन्स दॅन दोज प्रोड्यूस बाय द ICP. आता आपण इथं थोडं कंपॅरिझन बघू की जो स्पेक्ट्रा प्रोड्यूस होतो तो ICPपेक्षा थोड्याफार लाईन्स त्याच्यामध्ये कमी असतात. म्हणजे आपण म्हणूया की ICPपेक्षा थोडा याचा ॲडव्हान्टेज कमी आहेत. अँड द लाईन्स फॉर्म इन द DCP आर लार्जली फ्रॉम ॲटम्स रॅदर दॅन आयन्स. आणि ह्याच्यामध्ये दुसरं असं आहे की ह्याच्यामध्ये ज्या लाईन्स फॉर्म होतात त्या ॲटम्सच्या असतात रॅदर दॅन आयन्सच्याऐवजी ॲटम्सच्या जास्त फॉर्म्स होतात. सेन्सिटिव्हिटी अचीव्ड विथ DCP रेंज फ्रॉम अन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लोअर दॅन दीज ऑप्टेन विथ द ICP. ICPपेक्षा ह्याची सेन्सिटिव्हिटी थोडी कमी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा DCP मीन्स डायरेक्ट करंट प्लाझ्मा सोर्स काम करतो. ठीक आहे. आणि मग आपण इथे डायरेक्ट करंट प्लाझ्मा सोर्सचा टॉपिक इथे थांबू. एकदम शॉर्टमध्ये आहे. डायग्राम इथं फार इम्पॉर्टंट आहे. त्याचं वर्किंग, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे तर 3 इन्व्हर्टेड वाय शेपमध्ये 3 इलेक्ट्रोड ॲडजस्ट केलेले आहेत. 2 आर्म्सला ॲनोड आहे जो ग्रॅफाईटचा बनला आहे आणि जो वरचा जो पोर्शन आहे तो कॅथोडचा आहे, तो टंगस्टनचा बनलेला आहे. मधला जो रिजन आहे तो एक्सायटेशन रिजन आहे जिथे प्लाझ्मा तयार होतो आणि मग सॅम्पल आपण इंट्रोड्यूस करतो थ्रू आर्गॉन आणि मग त्याचं ॲटोमायझेशन, एक्सायटेशन आणि डिटेक्शन तिथे होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा लेक्चर इथे थांबूया. थँक्यू.